विरारकर खूप भारी जागा आहे तुमच्या इकडची. वाटलं मला एक नंबर वाटतंय. व्ह्यू बघू शकता तुम्ही मागचा. आधी माहिती असतं ना तर इकडे आधी येऊन बसलो आपण. मीटिंग नंतर केली असते. नमस्कार मंडळी, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम. केम छो, मजा माना. तर स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. थेट आपण सुरुवात करत आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण मुंबई मेट्रो साकेनाकामधून. आज मी चाललो आहे विरारला माझ्या एका फ्रेंडकडे. तो फ्रेंड त्याचं नाव आहे अनिकेत फंकार. या यूट्यूब चॅनलचा अध्यक्ष म्हणजे मेन येतो. त्याबरोबर काहीतरी माझा प्लॅन चालला आहे आमचा एक कोलॅबरेशन करायचं. तर त्याबरोबर भेटायला चाललो आहे आणि तो मला विरारसुद्धा फिरवणार आहे. तर बघूया आपला आजचा हा व्लॉग. आणि अजून एक गोष्ट, आपण आता चाललो आहे मुंबईमधून गावाला. मनावर घेऊ नका, मजाक करतो. आपण आता पोचलेलो आहोत अंधेरीमध्ये. अशी मुंबई, एवढी शांत मुंबई कधीच बघितली नव्हती. अजून पण तोच सीन आहे. आता मेट्रोचा प्रवास संपला. आपण आता जाऊया रेल्वेने. मित्रांनो, फायनली आपण आता पोचलेलो आहोत विरारमध्ये. आपला मित्र घ्यायला आलेला आहे आपल्याला, अनिकेत. आता बघूया आपण पुढचा आपला ब्लॉग कसा असतो ते. चला, शेवटी आता फायनली पोचलो आहे गावाला आपल्या. या गाव नाही, शहर आहे. ठीक आहे, शहर आहे. महानगरपालिका येते. महानगरपालिका आहे, मुंबई महानगरपालिका आहे, सगळं काय इथे. तर मित्रांनो, फायनली आपण फंकार टीमची जी जागा आहे मेन बोलू शकता, त्याचा अनिकेतचं घर तिकडे पोचलेलं आहोत. तर इकडे त्यांची पूर्ण टीम आलेली आहे. तर मी तुम्हाला ओळख करून देतो कोण कोण आहे. ह्याला तर ओळखता तुम्ही, अनिकेत. हा माझा कॉलेज फ्रेंड आहे. हा त्याचा भाऊ. काय नाव सांगा तुम्ही लोक. ओंकार, वेदांत, प्रथमेश, सेजल आणि अमिषा. आता आपण फायनली आता इथं पोचलेलो आहोत. बघूया पुढे जे पहिलं काम करायला होतं ते करूया, नंतर फिरायला जातो. ओके, चला. मित्रांनो, फायनली आम्ही जो कोलॅबरेशनचा मीटिंग होती आमची ती फायनल झालेली आहे. आणि खूप काही मजा गोष्टी केलेल्या आहेत, बोलणं झालं आहे, खूप काही गोष्टी झालेल्या आहेत आमच्या. आता प्लॅन किती कसा सक्सेस होतो ते बघूया. आज अनिकेत मला एका विरारमधील एक स्पेशल जागेवरती फिरायला घेऊन चालला आहे. ती स्पेशल जागा ती तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच कळेल. त्या जागेला काय बोलतात, तिकडे कसं पोचायचं, सगळं मी तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच सांगतो. दोस्तों, हम घूम रहे हैं विरार की वादियों में. फंकार अध्यक्ष तर एवढं आहे की मुंबईपेक्षा इकडचं वातावरण भारी. श्वास घ्यायला भेटतो. मित्रांनो, आजूबाजूचा रस्ता होता. अजून आपण त्या जागेवरती पोचलो नाही. पुन्हा बोलतात ना, तिन्ही बाजूने वेढलेला जंगलासारखा एक रस्ता आहे. तर मित्रांनो, आपली मीटिंग वगैरे झाल्यानंतर आपल्याला अनिकेत आता कुंभारपाडा डॅम इथे घेऊन आलेला आहे. तर तुम्हाला आता मी दाखवतो थोड्या वेळात. आपण पोचणार आहोत कुंभारपाडा डॅमपाशी. मागचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. तुम्हाला आता येताना जो व्ह्यू दाखवला आहे चारू बाजूचा जंगलाने वेढलेला तुम्ही बघितला असेलच. आणि मागे बघू शकता तुम्ही, चारी बाजूला जंगल दिसतंय. आता आपण त्या डॅमपर्यंत पोचणार आहोत. आजच्या दिवसामध्ये काम करायचं हेच होतं की आपला एक मीटअप होता, तो त्यांच्या पूर्ण टीमला भेटायचं होतं. ते जे मीटिंग करायची होती ती हे सगळं झालं. आता आपण तो डॅम बघायला चालू आहे. चला बघूया. तुम्हाला एक सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा व्ह्यू आहे इकडचा. पूर्ण झाडांनी वेढलेलं. फॅमिलीसोबत येऊन तुम्ही झाडाखाली बसून या निसर्गाचा अनुभव घेऊ शकता. या साईडला बघायला गेलं तर डॅम येतो. खूप सुंदर असं इकडचा निसर्ग आहे.
अजून आपण डॅमपर्यंत पोहोचलो पण नाही. डॅमचं पाणी इथपर्यंत खालीपर्यंत उतरलं, तुम्ही बघू शकता. दादा साप येतो साप. तुम्हाला या खाली असलेल्या पाण्याचा म्हणजे हा इथून धबधबा होतोय, त्याचा आवाज येत असेल जुळजुळ असा, जो झरा आणि म्हणजे काय धबधबा म्हणू शकता. खूप सुंदर असा या पाण्याचा आवाज तुम्हाला इथे येत असेल, बघू शकता तुम्ही. दिसतं तुम्हाला मागच्या साईडला जो दिसतो तो त्या पाण्याचा हा धबधबा इथे उतरला आहे. मित्रांनो व्ह्यू बघा. विरारकर खूप भारी जागा आहे तुमच्या इकडची, वाटलं मला एक नंबर वाटतं. व्ह्यू बघू शकता तुम्ही मागचा. आधी माहिती असतं ना तर इकडे आधीच येऊन बसलो असतो, मीटिंग नंतर केली असती. एवढा सुंदर असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. आपण पाण्यामध्ये उतरलो आहे, हे बघा. आपण आता डॅमची एक साईड बघितलेली आहे, तुम्हाला जो आता व्ह्यू दाखवतो डॅमच्या एक साईडचा. आता आपण दुसऱ्या साईडला जातो आहे, तिकडे जास्त माणसं नाही, आपल्याला दाखवायला चाललं आहे. बघू शकता तुम्ही मागचं हिरवगार असं किती सुंदर असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता मागच्या साईडचा. दिसतो तुम्हाला व्ह्यू. आपला अनिकेत पुढे चालला आहे. विरार पूर्णच हिरवागार आहे. हा विरार, किती जरी मी नाव ठेवलं विरारला तरी विरार चांगला आहे. बस खुश. अरे नाही, खरं म्हणजे बघायला गेलं ना तर विरार गावासारखं आहे, पण त्यासाठी त्या इथलचं जे सौंदर्य जे लाभलेलं आहे ना विरारला, त्याला शब्द नाही. बस हेच दाखवायसाठी मी आज विरारमध्ये आलो. बस खुश. नाही खरंच खूप सुंदर आहे हे. मी तुम्हाला सांगू, माझ्या गावच्या साईडलाच बघितलं होतं कधी जेव्हा बघितलं आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये विहार लेकचा एक तो बनवला होता, तिकडे बघितलं आहे. पण त्याच्यानंतर मी आता बघतो तर हा एक दुसरा लेकच आहे ना. आपण हो लेकच आहे. आणि याचा मेन डॅम कुठे? मेन डॅम त्या साईड. त्या साईडला ना. आपण मेन डॅमच्या इथं जाऊ शकत नाही, पण इकडे तुम्ही बघू शकता की पाणी पूर्ण पावसामुळे साचलेलं आहे. तर मित्रांनो जवळजवळ आम्ही 2 वाजताच्या दरम्यान इकडे आलो आहे. कडकत्या ऊन बघू शकता तुम्ही, आजूबाजूला पाणी दिसतंय पण एवढं गरम होतं ना इकडे. एक पूर्ण सिनरी बघा, मी पूर्ण वाईड अँगल शॉट घेतो, तुम्ही बघू शकता मागचा सीन काय जे पण सीन, मागचा जो सीन तुम्हाला दिसतो ना, ह्याचं जे पाणी आहे ना ते तिकडे तुम्ही बघू शकता. तिकडे एक धरण आहे, त्या साईडने आलेलं उतरला. डॅम धरण जो आहे इथून तो खूप दूर आहे इथून, पण त्याचं पाणी उतरलेलं तुम्ही बघू शकता. आणि बाजूची हिरवळ किती सुंदर आहे. फक्त या जागेवरती येताल तेव्हा एकटं येऊ नका, पूर्ण तुमच्या ग्रुपसोबत या. खूप सुंदर अशी जागा आहे. आणि दुपारचं उन्हाच्या टायमाला येऊ नका, ऊन उतरतं म्हणजे त्या टायमाला या 3-4च्या नंतर तुम्ही इकडे येऊन बघू शकता इकडचा व्ह्यू. बघायला गेलं तर अशा सगळ्या जागेवरती आपलं मन रमतं. धावपळीच्या जीवनामधून असे सुंदर सुंदर निसर्ग आपल्याला बघायला वेळ काढला पाहिजे. तुम्ही बघू शकता चारी बाजूने आपल्याला डोंगर वेढलेले दिसून येतात. डोंगरावरती हिरवळ आणि हे पाण्याचं छोटंसं असं तलाव. मागे बघू शकता निळा असा आभाळ, जमिनीवरती असलेलं हिरवगार असं गवत पूर्ण, आणि बाजूला आपल्याला हे सुंदर असं पाण्याचा हा तलाव. खूप सुंदर असा निसर्ग आहे. म्हणजे किती जरी मी तुम्हाला बोललो असलं ना, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या मित्रांना आहे ना जे विरारचे, त्यांना मी बोलत असतो तुम्हाला 2 गाव आहे, तुम्हाला 2 गाव आहेत, 2 गाव आहेत तुम्हाला, असं सगळं बडबडत असतो त्यांना. पण इकडचा निसर्ग गावासारखं असलं ना तरी म्हणजे खूप बोलतात ना की मन मोहून जाईल असं, एवढं सुंदर असं आहे.
भारी ना व्ह्यू? आवडला की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि विरारकर, तुम्हाला ही जागा माहिती नसेल, ज्याला कोण म्हणजे मला तर वाटत नाही की हे माहिती नसेल, पण ज्याला कोणाला माहीत नसेल, ज्याला कोणाला ही जागा कुठे माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो की विरार स्टेशनवरती आल्यानंतर तुम्हाला शेअरिंग भेटेल ना. काय सांगायचं? कुंभारपाडा डॅम. कोणालाही सांगितलं तुम्ही इकडे आपल्या धावपळीच्या जीवनातून पीस मिळवण्यासाठी तुम्ही या जागेवरती येऊ शकता. विरारकरांची कमेंट मला ह्या व्हिडिओमध्ये आली पाहिजे नक्की की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कसं वाटतं तुम्हाला हा सीन. आणि जे काही माझे मित्र आहेत त्यांना जरी हा सीन आवडला असेल तर तो नक्की मला सांगा. आणि एक गोष्ट की हा जो व्ह्यू आहे तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या मित्राने सांगितलं की हा जो व्ह्यू तुम्हाला विवा कॉलेज जर तुम्हाला माहिती असेल विरारमधलं, त्या कॉलेजच्या जवळचा हा व्ह्यू आहे. इकडे येऊन फक्त या निसर्गाचा आस्वाद घ्या. किती सुंदर असं निसर्गाने दिलेलं देण आहे, तुम्ही बघू शकता मागे. माझं मन निघतच नाही इकडून जाण्याचं. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की निसर्गाच्या इथे आल्यानंतर जसं माझं मन निघत नाही निघून जाण्याचं इथून, त्याचप्रमाणे इथे सेम तसंच वाटतं आहे मला. तर मित्रांनो, पूर्ण आपल्या मीटअपनंतर आता आम्ही इकडे आलो होतो. जास्त काही डीपमध्ये डिटेल नाही सांगितलं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ह्या डॅमबद्दल. कुंभारपाडा डॅम याला बोलतात. खूप सुंदर असा निसर्ग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फक्त त्याचा दाखवला मी. जायचं इथून निघायचं मन नेहमीप्रमाणे माझं करतच नाही. मला हे मित्र इकडे घेऊन आले होते. जर तुम्हाला यायचं तर मी हे बोलू शकतो की फॅमिलीसोबत तुम्ही येऊन इकडे टाईम स्पेंड करू शकता. खूप सुंदर असा. एकटे येऊ नका, येताना एका ग्रुपमध्ये या आणि जास्त धांगडधिंगडा मस्ती करण्यापेक्षा आपलं फक्त इकडचा जो पीस निसर्ग तो अनुभवा आणि परत घरी जा. एक गोष्ट म्हणजे इथलची बघायला गेलं ना, इकडे थोडं बोलतात ना की स्वच्छता इकडे कमी आहे. पण जर आपण विचार करतो की आपण आणलेला कचरा आपण स्वतः घेऊन जातो आहे तर इकडचा कचरा होण्याची शक्यताच नाही. मग जर तुम्ही इकडे येता तर तुम्ही स्वतःचा कचरा तुम्ही स्वतः घेऊन जा. तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आपल्या फंकार टीमबरोबर भेटलं तुम्हाला आवडला असेल, नक्कीच आपला एक कोलॅबरेशन लगेच येणारच आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा आपला ओव्हरऑल हा आपला डॅम आपला मीटअप वगैरे कसा वाटला असेल तुम्ही मला नक्की सांगा. ह्यांच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ह्या चॅनलचे लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. ह्यांचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बी हॅपी, टेक केअर, सी यू अगेन.